नमस्कार. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिने कॉर्पोरेट जगात खळबळ माजवली आहे. एका मोठ्या नावाजलेल्या कंपनीच्या आत असं नेमकं काय घडलं की तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवरच एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. चला तर मग या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाच्या आत डोकावून पाहूया. तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली एका बातमीने, आणि ह्या बातमीने एका मोठ्या कंपनीच्या त्या उंच चकचकीत भिंतीआड काय दडलंय ते जगासमोर आणलं. आतमध्ये कर्मचाऱ्यांचं जे शोषण होत होतं त्याची एक भयानक कहाणीच उघड झाली. आणि या प्रकरणाची गंभीरता किती आहे हे फक्त एका आकड्यावरून समजतं. तो आकडा आहे 6. हो, तब्बल 6 टीम लीडर्सना पोलिसांनी अटक केली. आणि खरं सांगायचं तर इथूनच या तपासाला एक अत्यंत महत्त्वाचं निर्णायक वळण मिळालं. पण प्रश्न हा आहे की ही गोष्ट इथपर्यंत पोहोचलीच कशी? बरं, याची सुरुवात काही बाहेरून नाही तर कंपनीच्या आतूनच झाली होती. जेव्हा पीडित कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी, न्यायासाठी पहिला आवाज उठवला, तोही कंपनीच्या आतल्या आत. आणि हे आरोप ते इतके गंभीर आणि धक्कादायक होते की ऐकूनच अंगावर काटा येतो. यात काय नव्हतं, लैंगिक छळ होता, मानसिक त्रास दिला जात होता. इतकंच नाही तर जबरदस्तीने धर्म बदलायला लावण्याचा दबाव होता. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बलात्कारासारखे अत्यंत गंभीर गुन्हे केल्याचेही आरोप होते. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहीत आहे? या पीडितांनी सगळ्यात आधी मदतीसाठी कोणाकडे धाव घेतली? तर कंपनीच्याच HR डिपार्टमेंटकडे. म्हणजे त्यांनी जी योग्य कायदेशीर प्रक्रिया आहे तिचं तंतोतंत पालन केलं होतं. आणि इथेच या प्रकरणाचा सगळ्यात मोठा आणि गंभीर टप्पा सुरू होतो. कारण ज्या व्यवस्थेवर कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवला होता, जी व्यवस्था त्यांच्या संरक्षणासाठी बनवली होती, तीच अंतर्गत यंत्रणा पूर्णपणे सपशेल अयशस्वी ठरली. आता हे समजून घेण्यासाठी पॉश ॲक्ट म्हणजे काय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा भारतातला एक कायदा आहे जो प्रत्येक कंपनीला, प्रत्येक ऑफिसला बंधनकारक करतो की त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करावं. आणि जर काही तक्रार आली तर तिच्या निवारणासाठी एक ठोस, औपचारिक यंत्रणा उभी करावी. पण मग झालं काय? या प्रकरणात कायद्याने दिलेलं हे जे संरक्षण आहे ते फक्त कागदावरच राहिलं. कारण आरोप असा आहे की ज्या HR डिपार्टमेंटवर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची, त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याची जबाबदारी होती, त्याच डिपार्टमेंटने या सगळ्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष केलं. जणू काही झालंच नाही. आणि या एका चुकीची, या दुर्लक्षाची किंमत कंपनीला खूप मोठी मोजावी लागली. अंतर्गत व्यवस्था पूर्णपणे कोसळली. आणि त्याचा परिणाम काय झाला? तर पोलिसांना थेट हस्तक्षेप करावा लागला. एवढंच नाही तर HR प्रमुखांवर गुन्हा दाखल झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीच्या सुरक्षा धोरणांवरचा कर्मचाऱ्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला. जेव्हा कंपनीचे अंतर्गत दरवाजे एक एक करून बंद झाले तेव्हा कायद्याने आपलं काम सुरू केलं. जे प्रकरण आधी फक्त एका कंपनीपुरता मर्यादित होतं ते आता एका मोठ्या गुन्हेगारी तपासात बदललं. आणि आता या प्रकरणाची व्याप्ती बघा. आकडा आहे 9. तब्बल 9 पोलीस FIR दाखल झाले आहेत. आणि ह्यातला प्रत्येक FIR म्हणजे प्रत्येक प्राथमिक माहिती अहवाल हा एका वेगळ्या पीडितेच्या तक्रारीचं, एका दाबलेल्या आवाजाचं प्रतिनिधित्व करतोय. चला, आता ही संपूर्ण घटनाक्रम कसा घडत गेला ते थोडक्यात पाहूया. सगळ्यात आधी पीडितांनी पॉश कायद्यानुसार HRकडे तक्रारी केल्या. ठीक आहे, पण जेव्हा तिथेच त्यांची निराशा झाली, म्हणजे अंतर्गत यंत्रणेनेच हात वर केले, तेव्हा हे प्रकरण बाहेर आलं. मग पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि तब्बल 9 वेगवेगळे FIR नोंदवले गेले. आणि प्रकरण इतकं गंभीर बनलं की शेवटी याच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करावं लागलं. आणि हे इथेच थांबलेलं नाहीये. पोलिसांनी एक जाहीर आवाहन केलंय की जर आणखी कोणी पीडित असतील तर त्यांनी न घाबरता पुढे यावं आणि तक्रार करावी. यावरून हेच दिसतंय की या प्रकरणाची व्याप्ती आपण विचार करतोय त्यापेक्षाही खूप मोठी असू शकते. आता थोडं या एका प्रकरणाच्या पलीकडे जाऊन पाहूया. कारण ही गोष्ट फक्त एका कंपनीपुरती मर्यादित नाहीये. खरं तर या घटनेतून प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिससाठी, प्रत्येक कामाच्या ठिकाणासाठी एक खूप मोठा धडा आहे आणि एक धोक्याचा इशारा सुद्धा. हे बघा, हे प्रकरण म्हणजे 2 पातळ्यांवर आलेलं अपयश आहे. पहिली पातळी अंतर्गत, जिथे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्यांचा विश्वास तोडला गेला. आणि याचं थेट रूपांतर झालं बाह्य परिणामांमध्ये, म्हणजे मोठा फौजदारी तपास, अटक सत्र आणि कंपनीच्या नावाला, प्रतिष्ठेला लागलेला एक कधीही न मिटणारा डाग. तर मग ह्या सगळ्यातून कॉर्पोरेट लीडर्सनी काय शिकायला हवं? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तक्रारी दाबून त्या संपत नाहीत, उलट त्या आणखी मोठ्या आणि गंभीर बनतात. दुसरी गोष्ट म्हणजे एक मजबूत आणि विश्वासार्ह HR सिस्टीम. ही फक्त कायद्याची गरज नाहीये, तर ती तुमची नैतिक जबाबदारी आहे. तिसरं,
जर तुम्ही आतल्यात कारवाई केली नाही तर त्याचे कायदेशीर आणि आर्थिक परिणाम खूप भयंकर असू शकतात. आणि शेवटी एकच सत्य लक्षात ठेवा, आपल्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण करणं हेच आपल्या कंपनीचं खरं संरक्षण आहे. आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा, की जेव्हा संरक्षणाची पहिली भिंत म्हणजेच अंतर्गत तक्रार निवारण प्रणालीच कोसळून पडते, तेव्हा त्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी नेमकं काय शिल्लक राहतं?